The following video shows the pre-surgery conversation between expert cosmetic surgeon Dr. Salil Patil and patient scheduled to undergo female-to-male bottom surgery at Chrysalis Cosmetic Surgery Clinic in Pune. आज आपल्याला जेंडर रिअसाइनमेंटचं बॉटम सर्जरी करणार आहोत आपण. आणि आपण जर प्रिव्हियस डिस्कस केलं, आपण हाताची स्किन वापरणार. तुमच्याकडे आपण लेफ्ट हँड वापरणार आहे. इकडनं आपल्याला हा स्किनचा पार्ट घ्यायचा आहे. स्किन बरोबर त्याचा जो ब्लड सप्लाय असतो, वेन्स असतात आणि प्लस नर्व जे असतं आपल्याला इकडनं घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला पेनिससारखी ट्यूब तयार करायची. सो ती बाहेर पेनिससारखी दिसेल आणि आतमध्ये जी ट्यूब असेल ती युरिनसाठी असणार आहे. तर ते ब्लड सप्लाय अख्खं आपल्याला लावायचं आणि इकडं जो ब्लड सप्लाय इकडचे वेव्स असतात आर्टरी वेन, त्याला आपल्याला जोडायचं. एका वेळेला चांगली नर्व जर मिळाली, जी सेन्सेशनवाली नर्व आहे, त्याला पण आपण ती जोडून टाकणार. याप्रमाणे ही सर्जरी आहे. आणि प्लस जे आपले वजनाचे बाहेरचे लिप्स आहेत त्याचं आपण स्क्रोटम तयार करणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण स्किनचं कव्हरिंग तयार करतो स्क्रोटमचं. आतमध्ये इम्प्लांट्स राईट नाव टाकत नाही आणि पेनिसमध्ये पण आपण इम्प्लांट्स राईट नाव टाकत नाही. हे सगळं हील झालं की त्यानंतर आपल्याला पुढचं जे काही इम्प्लांट सगळ्याचे करायचं. युरिन ट्यूब आपण तयार केलं, त्याच्यामध्ये युरिनचं कॅथेटर असणार आहे आणि कॅथेटर आपल्याला ठेवायला लागेल. लेट्स से 2 वीक्सपर्यंत मिनिमम पकडा, मे बी 3 वीक्स तुमचं हिलिंग कसं त्याच्यावर असतं. आता सर्जरी जी आहे ती कॉम्प्लेक्स आहे. एका ठिकाणी आपण अख्खा मास्क घेऊन दुसरीला लावतो. त्याच्यामध्ये काही काही कॉम्प्लिकेशन्स असू शकतात जे तुम्हाला सांगू शकतो मी. मेन कॉम्प्लिकेशन्स काय आहेत, आपण जी इकडनं स्किन घेणार, त्याची युरिन ट्यूब तयार करणार. त्या ट्यूबमध्ये जर कुठं लिकेज किंवा असं काही झालं तर आपल्याला ते कॅथेटर आणखी दिवस ठेवायला लागेल आतमध्ये, जोपर्यंत ते पूर्ण बरत नाही तोपर्यंत. आणि सेकंड गोष्ट, जो ब्लड सप्लाय असतो तो प्रॉपरली इकडनं चालू व्हायला पाहिजे. जर नाही झाला तर असं होऊ शकतं की जी आपण पेनिसची स्किन तयार केली आहे ती पूर्ण किंवा कम्प्लिटली फेल पण होऊ शकते. तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे. तो ॲज अ ते लिमिटेशन आहे तिथे. आपण बेस्ट पॉसिबल करणार आहोत, पण तरी कधी कधी असं होऊ शकतं असं की पॉसिबिलिटी ऑफ फेलियर आहे त्याच्यामध्ये. आपल्याकडे सगळे एफर्ट्स आहेत ते न होण्यासाठी. आता जेव्हा आपण ब्लड सप्लाय जोडणार आहे, इकडची तुमची वेसल जर चांगली असली, तेवढ्या साईजचा असला, तेवढा फ्लो चांगला असला, इकडच्याकडे जोडून टाकतो आपण. पण जर असं असेल तुमची ती ब्लड वेसल जी आहे तेवढी मोठी नाहीये, तर तेवढा त्याच्यातनं ब्लडचा फ्लो चांगला नाहीये, फोर्स नाहीये चांगला, तर आपण मग ते इकडच्या म्हणजे इकडे जोडणार आहोत. या भागाला जिकडे कुठं चांगली तुम्हाला वेसल मिळते तिकडे ते आपल्याला ऑपरेशन करतानाच प्रॉपर त्याचा फ्लो नीट करतो. आपण डॉपलर सगळं केलंय, तुमच्या इकडच्या सगळ्या चांगल्या आहेत. हल्ली तेवढा साईज मॅच होण्यासाठी आणि तेवढा फ्लो होण्यासाठी आपल्याला चांगली एक वेसल शोधायला लागणार आहे. डायरेक्टली झालं ग्रँड गुड, नाही झालं इकडचं घेणार आपण. त्यासाठी वेन ग्राफ्ट घेतो आपण, म्हणजे इकडची एक छोटी वेन घेतो, त्याला आपण अशी कनेक्ट करतो. ओके ओके जॉईन करून मग पुढच्या याला हे कनेक्ट करणार. इकडचं जर आपल्याला पाहिजे एवढं मोठं नाही मिळालं तर यू हॅव टू गो टू द नेक्स्ट वन. पण काय काय इकडची जी आपली वेसल आहे त्याचा लेंथ एवढा आपल्याला लिमिटेड आहे, ती इथपर्यंत पोहोचते बरोबर. पण मग ती इथपर्यंत पोहोचते आपल्याला मध्ये आणखीन एक वेसलचा पार्ट लावायला लागतो. सो हे आता पण नाही समजलं व्हेरी फ्रँकली. आपल्याला ऑपरेशन करून उघडल्यावरच कळतं की ही तेवढ्या साईजची आहे का नाही. आणि थाईची स्किन फक्त आपल्याला स्किन घ्यायची, बाकी काही घ्यायचं नाही. सो हे बेसिक आहेत पॉईंट्स. बाकी तुम्ही सगळं वाचलेलं आहे, तुम्हाला माहिती की जे काय करतोय ते इरिव्हर्सिबल आहे. तुमचे प्रिव्हियस बऱ्याच सर्जरी झालेल्या आहेत ऑलरेडी याच्यामध्ये. सो यू ऑलरेडी नो. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर विचारा, अदरवाईज यू कॅन प्रोसीड. नाही. थँक्यू.